अंबरनाथ नगर परिषदेमध्ये निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। साऊथ इंडियन स्कूल या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आणि यामुळे या प्रभागामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसंच सर्व मशीन बदलण्यात यावेत अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी केली आहे। इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता, तर मला कळलं की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते। तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं, सचिन पाटील, तुषार रोकडे, तुषार पाटील, अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना, हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय? तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणारी? म्हटलं मी ह्या बिल्डिंगची रहिवाशी आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे। तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे, तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आपण बघतोय अंबरनाथ मध्ये शिवसेनेने आरोप केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आता करण्यात आलेली आहे। आता त्याकडे एक मोठी बातमी आपण बघतोय, आज अंबरनाथ मध्ये शिवसेनेनं ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप केलेला आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेनं हस्तक्षेप केलेला आहे आणि या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। आपण बघतोय अंबरनाथ मध्ये शिवसेनेनं ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे।